Good morning, students. Yesterday we have learned about the Earth's atmosphere. Today's classwork I had given you that you have to draw this diagram and show every sphere properly and write definitions. All definitions are given here. Information is explained of troposphere. Then first is troposphere, stratosphere, mesosphere, ionosphere, and exosphere. You have to write all information, find out the information through here. I had mentioned in video also and complete this. Afterwards, these two questions also you have to write. Next, today we are learning the water cycle. Now here is a picture. Now see carefully what is there in this picture. We can see various landforms. We can see water body. We can see this is the land, part of the lithosphere. This is the hydrosphere and this is the atmosphere. Now here sun rays are falling on the earth and because of that heat evaporation water starts to evaporate. आता वॉटर कुठे कुठे असते सांगा. जमिनीत मुरलेलं पाणी, झाडामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण असतं, जमिनीत पाण्याचं प्रमाण असतं, नद्या, नाले, ओढे, झरे ह्या सगळ्यांमध्ये पाण्याचं प्रमाण असतं. यातल्या पाण्याची वाफ व्हायला सुरू होते. त्याला काय म्हणायचं? इव्हापरेशन. येते लक्षात? त्याला काय म्हणायचं? इव्हापरेशन. मग ही वाफ पाण्याची वरती जाते. मग हवेत काय काय असतं? डस्ट पार्टिकल्स आर ऑल्सो देअर अँड दिस इव्हॅपोरेटेड वॉटर पार्टिकल्स आर ऑल्सो देअर. या दोघांचं मिळून काय तयार होतात? हे ढग तयार होतात. क्लाउड्स आर गोइंग टू बी फॉर्म्ड. आणि जेव्हा त्याला वातावरणाची हवा लागते, जेव्हा ते वातावरणाची या ढगांना हवा लागते, थंड हवा लागते, दे स्टार्ट टू प्रेसिपिटेशन, इव्हॅपोरेशन, देन कंडेन्सेशन, कूल होतात ते, कंडेन्सेशन, देन प्रेसिपिटेशन, देन अगेन ॲब्झॉर्प्शन. हिअर पाणी आहे असं त्या पावसाच्या पाण्यात त्या वाफेचं रूपांतर होऊन ते पाणी परत जमिनीवर पावसाच्या रूपात पडायला लागतं. ही जी वॉटर सायकल आहे, या वॉटर सायकलमधले ह्या स्टेप्स आहेत: इव्हॅपोरेशन, कंडेन्सेशन, क्लाउड फॉर्मेशन अँड देन प्रेसिपिटेशन. ट्रान्सपिरेशन म्हणजे झाडातील पाण्याची जी वाफ होऊन हवेत मिसळते, दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्सपिरेशन. हाऊ डज इट रेन्स? वॉटर ऑन द अर्थ इव्हॅपरेट्स कंटिन्युअसली. इव्हॅपरेट्स म्हणजे त्याची वाफ होते. ड्यू टू द हीट ऑफ द सन, वॉटर दॅट हॅज परकोलेटेड इन टू द सॉईल अल्सो इव्हॅपरेट्स. परकोलेटेड म्हणजे शोषली जाते, ॲब्झॉर्ब, जी मुरलेलं पाणी असतं मातीमध्ये. वॉटर दॅट हॅज परकोलेटेड इन टू द सॉईल अल्सो इव्हॅपरेट्स ड्यू टू द हीट अँड एंटर्स द ॲटमॉस्फिअर. त्याची वाफ होऊन वातावरणात मिसळली जाते. ॲज वॉटर वेपर इज लायटर दॅन एअर इट रायझेस हाय इन टू द ॲटमॉस्फिअर. ॲज इट गोज हायर इट कूल्स अँड कंडेन्सेस. पाण्याची वाफ ही हवेत मिसळते, आलं लक्षात? आणि जेव्हा ते उंच जाते, वातावरणात मिसळते, ॲज इट गोज हायर इट कूल्स अँड कंडेन्सेस फॉर्मिंग व्हेरी फाईन ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर. अगदी छोटे छोटे सूक्ष्म पाण्याचे कण बनतात. द ड्रॉपलेट्स आर सो स्मॉल अँड लाईट दॅट दे फ्लोट इन द ॲटमॉस्फिअर फॉर्मिंग क्लाउड. आणि ते ड्रॉपलेट इतके स्मॉल असतात की त्याच्यामध्ये धुळीचे कण मिक्स होऊन ते दे गेट जॉईन टुगेदर अँड फॉर्म बिगर ड्रॉप्स विच आर हेवी. नंतर काय? ढगात रूपांतर होतं. आता काय होतं पुढे बघा. दीज स्मॉल ड्रॉपलेट्स जॉईन टुगेदर अँड फॉर्म बिगर ड्रॉप्स विच आर हेवी. दे कॅनॉट फ्लोट. सच ड्रॉप्स ऑफ वॉटर फॉल डाऊन. मग ज्या वेळेला ते ढग जड होतात त्यावेळेला ते फ्लोट होऊ शकत नाहीत, हवेत तरंगत नाहीत. आपण बघतो ना, ढग पळताना दिसतात आपल्याला. आणि काही कालांतरानंतर ते ढग पळायचे थांबतात, बिकॉज दे बिकम हेवी. दे कॅनॉट फ्लोट. सच ड्रॉप्स ऑफ वॉटर फॉल डाऊन ऑन द अर्थ इन द फॉर्म ऑफ रेन. अशा रीतीने पाऊस पडतो. धिस रेन वॉटर फॉल्स इन टू रील्स, स्ट्रीम्स, रिव्हर्स अँड फायनली इन टू द सी. हे जे पाणी आहे पावसाचं, ते छोटे त्याचे प्रवाह बनतात, झरे बनतात, नद्या बनतात आणि शेवटी समुद्राला जाऊन मिळतात.
Ice in the snow-covered regions also melts due to the heat of the sun to finally flow into rivers. मग जिथे बर्फाळ प्रदेश आहे तिथला बर्फसुद्धा वितळून हा नद्यांमध्ये मिसळतो. सूर्याच्या उष्णतेमुळे त्याची पण वाफ होते आणि ते पण विरघळतं आणि नदीमध्ये जाऊन मिक्स होतं. दीज प्रोसेस ऑफ इव्हॅपरेशन, पहिली कोणती? इव्हॅपरेशन, देन कंडेन्सेशन अँड रेनफॉल go in a continuous cycle. This is known as water cycle in nature. त्यालाच काय म्हणतात? वॉटर सायकल. अशी ही वॉटर सायकल कंटिन्युअस चालू असतं. पाण्याची बाष्प होते, पाण्याचं बाष्प होऊन हवेत मिसळतं, हवेत मिसळल्यानंतर वर उंचावर जाऊन तरंगायला लागतं ढगांच्या स्वरूपात आणि ढगांच्या स्वरूपात तरंगल्यानंतर जेव्हा त्याला थंड हवा लागते ते ढग जड होतात तेव्हा पाऊस पडायला सुरू होतो. पडलेला पाऊस नद्या नाल्यांच्या स्वरूपात वाहत जाऊन समुद्राला मिसळतो आणि फायनली उरलेलं पाणी जमिनीत शोषलं जातं. इट percolates into the land. Again this cycle continues. This is called as the water cycle. लक्षात येते सगळ्यांना? There are innumerable kinds of living things on the earth. The various regions of the earth different in many ways. Some regions are always covered with ice. Northern plains आहेत ते always covered with ice, while others have a hot climate. आणि काही ठिकाणी हे अतिशय गरम तापमान असतं. सी शोअर्सला पण गरम तापमान असतं कारण तिथे सतत ह्युमिड टेम्परेचर असतं. फॉर एक्झाम्पल केरला, गोवा, तिथे समुद्राचा किनारा आहे, मोठा समुद्र किनारा आहे. मग काय होतं? पाण्याची वाफ जास्त हवेत मिक्स असते. देर आर माउंटन्स इन सम प्लेसेस अँड प्लेन्स इन ऑदर्स. सम प्लेसेस हॅव अ लॉट ऑफ वॉटर रेनफॉल while others are dry deserts. There are salty seas and oceans and also freshwater lakes. The ocean is shallow near the coast, but away from the coastline, the ocean can be several kilometers deep. आता समुद्र किनाऱ्याजवळ आपण तिथं फिरतो, तिथे जास्त खोली नसते, जास्त डीप नसतात, पण जसं कोस्टलाईनपासून तुम्ही आतमध्ये समुद्रात जाल तसा तो खूप खोल असतो. आलं लक्षात? We see a great variety in the living things that inhabit these different regions. अशा ह्या वेगवेगळ्या रिजन्समध्ये इनहॅबिट म्हणजे वस्ती करणारे वेगवेगळे ॲनिमल्स आहेत. हे बघा इथे कांगारू आहे. द पोलर बियर इज सीन ओनली इन द स्नो बाउंड पोलार रिजन्स. पोलार बियर हा फक्त आपल्याला जिथे बर्फाळ प्रदेश आहे, स्नोलँड, देअर वी कॅन सी द polar bear. Zebras are found in Africa and kangaroos are found in Australia. These animals are not found in any other regions. कारण त्यांना तसं सुटेबल हवामान त्या एरियामध्ये आहे, म्हणूनच ते प्राणी आपल्याला तिथे सापडतात. Elephants and lions are found in the region of hot climate. यांना गरम तापमान लागतं. Plants in all these different regions also show a great variety. Plants in all these different regions also show a great variety. मग जसं प्राण्यांची व्हरायटी आपल्याला बघायला मिळते, उष्ण तापमान आणि गरम तापमान, हॉट क्लायमेट, कूल क्लायमेट. अकॉर्डिंगली प्लांट्स ऑल्सो शोज व्हेरी डिफरंट व्हरायटी. दिस व्हरायटी इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दोज डिफरंट regions. Many different kinds of plants, animals and microorganisms are found everywhere on the earth. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आणि बारीक सूक्ष्म जीवजंतू microorganisms are found everywhere on the earth, on land, in water and in the air. Living things exist in the lithosphere म्हणजे जमिनीचा भाग, हायड्रोस्फिअर पाण्याचा, aquatic, lithosphere in the sense terrestrial animals, hydrosphere in the sense aquatic animals, and atmosphere in the sense arboreal animals. They also interact with these spheres. This living world constitutes the biosphere. बायोस्फिअरचा भाग काय काय आहे तर बायोस्फिअरचा हे 3 स्फिअर्स इज द पार्ट ऑफ द बायोस्फिअर. इथे प्रश्न आहे, व्हॉट इज मीन्ड बाय बायोस्फिअर.
What is meant by biosphere? In previous short notes we have written what is the meaning of biosphere on page number 11. We had written this short note. This is the meaning of biosphere. And what are the different living things in biosphere? That is explained here. Means different types of plants and different animals according to their characteristic, according to their features, they live in the lithosphere, hydrosphere and atmosphere. This is the living world that constitutes in the sense they lives in this बायोस्फिअर किंवा बायोस्फिअरचे हे सर्वजण भाग आहेत. समजतंय? अशा रीतीने हा लेसन इथे आपला संपतो. हिअर इज द समरी. ऑलवेज रिमेंबर ऑल ॲनिमल्स, प्लांट्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर डिपेंडंट ऑन वन अनदर. प्रत्येकजण एकमेकांवर डिपेंडंट असतो. दे आर ऑल्सो डिपेंडंट ऑन द स्फिअर्स ऑफ द अर्थ. द बायोस्फिअर इज व्हेअर दे टेक बर्थ, लिव्ह अँड डाय. बायोस्फिअर हेच असं प्लेस आहे की वेअर लिव्हिंग थिंग टेक बर्थ, लिव्ह अँड डाय. I will read these summary points. What we have learned, you have to write this. For homework, I am giving this. You have to write all these summary points. The Earth's crust and a small hard portion of the layer under it is called as the lithosphere. This is the definition of lithosphere. About 1/3 of the Earth's surface is occupied by land, while about 2/3 is covered with water. Fill in the blanks ला हे येऊ शकतं. About 1/3 of the Earth's surface is occupied by land, while about 2/3 is covered with water. Surface water, ice on the land, groundwater and the water vapor present in the air together form hydrosphere. The envelope of air around the earth is called as the atmosphere. Hydrosphere, atmosphere, lithosphere. Learn करा ह्या definitions. The water cycle on earth goes on continuously. The ozone gas in the stratosphere absorbs the harmful ultraviolet rays coming from the sun and protects the living things from them. कोणता गॅस स्ट्रॅटोस्फिअरमधला कोणता गॅस हार्मफुल अल्ट्राव्हायलेट रेज ॲब्झॉर्ब करतो? ओझोन गॅस. Living things occupy parts of the lithosphere, hydrosphere as well as the atmosphere. Living things and all the parts they occupy are together called biosphere. Understood, student? Thank you.